नमस्कार मैत्रिणींनो, मी शैलजा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि इथे बघा, मी आज पारायणाला सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे कालच मला पारायणात बसायचं होतं, पण आमच्या सोसायटीमध्ये श्री दत्त महाराजांची मूर्ती स्थापना आणि मंदिरावरती कलश स्थापना करण्यात आली. कलशाचे पूजन, गणपती मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळं ना काल मला दिवसभर कसलाच वेळ मिळाला नाही. तर मनामध्ये एक रुखरुख लागून गेलेली होती. कारण मी मागच्या वर्षीपासून पारायणाला सुरुवात केलेली आहे. तर मी म्हटलं चला कालचा दिवस नाही भेटला तर आपल्या या 7 दिवसात केव्हाही आपण पारायण करू शकतोय. तर मग मी आज पारायणाला सुरुवात केली आहे. आणि इथे बघा, पूजा मांडली आहे. अगदी 5च मिनिटं झालेले आहेत पूजा मांडून आणि मी अजून कुठल्याही वाचनाला वगैरे सुरुवात केलेली नाही. पण तरीही बघा, स्वामी महाराजांनी म्हणा, दत्त महाराजांनी म्हणा, मला असं वाटतं की माझी पूजा लगेच मान्य करून घेतलेली आहे. त्यांनी तसा आशीर्वाद मला दिला आहे, असं मला वाटतं. स्वामी महाराजांना छान फुलांचं आसन दिलेलं आहे. निरांजन लावलंय. ग्रंथाचं पूजन केलेलं आहे. पण यामध्ये तुम्हाला सांगण्याची गोष्ट अशी आहे महत्त्वाची, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटं झालेत मी पूजा मांडली आहे आणि ग्रंथाचं पाणी अजून उलटलं नाही, माळेचा जप केलेला नाही. पण ना, इतर वेळेस कधीच नाही. पण जेव्हा मी मागच्या वर्षी पण बघितलं, की मी पारायणाला सुरुवात केली. मागच्या वर्षी मी अशीच पूजा मांडली होती आणि 1 ते 2 अध्याय वाचले असतील मी आणि त्यानंतर निरंजनाकडे पाहिलं, तर मला त्यामध्ये फूल दिसलं होतं. अशा पद्धतीचं ना फूल तयार झालं होतं. आणि तोच अनुभव मला आत्ता यंदाही आलेला आहे. तर इथे बघा, मी एक 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत, की पूजा मांडून अजून माळ जपली नाही, ग्रंथ उघडलेला नाही. ग्रंथाचं पूजन आत्ताच केलं आहे मी. आणि इथं बघा, तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे आणि यामध्ये फूल तयार झालेलं आहे. तुम्ही बघत आहात इथं हे निरांजनामध्ये ज्योत आहे. या ज्योतीमध्ये अगदी 5च मिनिटात हे फूल तयार झालेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे पहा, इथं अगदी 5च मिनिटांमध्ये फूल तयार झालेलं आहे निरांजनामध्ये, समईमध्ये. आणि मला वाटतं हा स्वामींचा आशीर्वाद मला देत आहेत. कारण मी फार असं काही महत्त्वाचं करत नाही स्वामींसाठी. फक्त त्यांचं नामस्मरण जे आहे पूजा करताना, ते अगदी मनाभावाने मी त्यांचं नामस्मरण करते. बाकी माझ्याकडे काय आहे, काय नाही त्याचा विचार मी करत नाही. किती माझ्याकडं त्यांना सजवण्यासाठी वस्तू आहेत, किती पूजेत मांडण्यासाठी वस्तू आहेत, असा फारसा विचार करत नाही. पण जे काही करते, जे काही थोडंफार करते, ते अगदी मनपूर्वक करते, मनापासून करते. आणि याचंच फळ मला वाटतं स्वामी महाराज मला लगेचच देतात. अगदी 5 ते 10 मिनिटात, अवघ्या 5 ते 10 मिनिटात स्वामींनी माझी पूजा स्वीकार केली आहे असं मला वाटतं. आणि हे फूल तुम्ही किती सुंदर दिसतंय बघा या निरंजनामध्ये. म्हणजे मला तो अनुभवच आहे. कारण मागच्या वर्षीपासून मी सुरुवात केली आहे पारायणासाठी आणि मागच्या वर्षीसुद्धा मला असाच अनुभव आला. आणि खरं म्हणजे पारायण होताच मला स्वामींनी असा आशीर्वाद दिला आणि खूपच चांगली बातमी मागच्या वेळेस ही मला कळाली होती. अशा प्रकारे फूल तयार झालेलं आहे. आणि खरंच मला असं वाटतं की स्वामींनी माझी पूजा, म्हणजे पूजा करण्याच्या आधीच मी ज्या मनापासून, ज्या भावनेने पूजा करायला बसलेली आहे, ते स्वामींना आवडलेलं आहे. आणि फार तामझाम न करता, फार काही गोष्टींचा विचार न करता मी पूजा करायला घेतली आहे. तरीही स्वामींनी मला असा आशीर्वाद दिला आहे असं वाटतं. खरं मला खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटते, की मी अजून पोथीसुद्धा उघडली नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं पोथी तशीच आहे. अजून फक्त पोथीची पूजा केलेली आहे. काही न करता स्वामींनी मला हा आशीर्वाद दिला आहे. खूप छान वाटतंय स्वामी, खूप छान वाटतंय. आणि माझी अशी साधी भोळी पूजा तुम्ही नेहमीच स्वीकाराल. तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती नेहमीच राहील. काय बोलू मला समजत नाही आहे. पण स्वामी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमीच असतो. फक्त थोडंसं आपल्याला त्यांचं नामस्मरण प्रेमाने, आनंदाने, मनापासून करायचं असतं. तर हे बघा, तुम्हाला फूल दिसत असेल.
हे पहा, खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. स्वामींचा आशीर्वाद माझ्यावरती असाच राहावा आणि तुम्हा सर्वांनाही स्वामींची अशीच प्रचिती येईल. तुम्हीही पारायणाला बसा, स्वामींचं मनापासून नाम जप करा. तुम्हालाही आवडेल, बघा एकदा करून. खूप आनंद मिळतो, खूप आनंद. खरं म्हणजे मला अक्षरशः असं मनामध्ये विचार येऊन येऊन ना डोळ्यातून पाणी येते माझ्या, की खरंच स्वामी आहेत, आहेतच. खरंच स्वामी आहेत. मला नाही माहिती मला काय बोलायचं आहे काय, पण खूप काही वाटतंय आणि स्वामी माझ्यावरती नेहमीच असं लक्ष देतील एवढंच मला माहिती आहे. कारण मी जास्त जप-तप करत नाही. मला नाही जमत ते करायला. पण जेव्हा पण मी स्वामींचं नाव घेते, मला खूप, खूप चांगला अनुभव येतो. खूप चांगला अनुभव येतो. जेव्हा पण मी स्वामींना हाक मारली माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये, जेव्हा पण मी स्वामींना हाक मारली आहे ना, स्वामी धावून आलेत. खरंच धावून आलेत स्वामी. आणि म्हणूनच मी तुम्हाला पण सांगते, की फार काही करायची गरजच नाही आपल्याला. फक्त प्रेमाने, आनंदाने आणि मनापासून स्वामींचं नाव घ्यायचंय. तुम्हाला या दिव्यामध्ये कोणतं रूप दिसतंय? औदुंबराचं झाड दिसतंय, फूल दिसतंय की स्वामी दिसतायत? ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.